नगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी सौ रूपश्री रंगनाथ गायकवाड, दिंडोशी वसाहत मनपा माध्यमिक शाळा गोरेगाव पूर्व। आज आपण विज्ञान भाग 2 चा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे की एखादा मूर्तिकार मूर्ती बनवण्यासाठी त्याच्याकडे साचा तयार असतो। साचा तयार नसेल तर त्याच्या डोक्यामध्ये त्या मूर्तीची एक आराखडा तयार असतो आणि त्यामुळे तो मूर्तिकार आपली मूर्ती व्यवस्थित आणि वेळेत तयार करू शकतो। आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या परीक्षेचं स्वरूप म्हणजेच प्रश्नपत्रिकेचा आराखडा माहीत असणं आवश्यक आहे। म्हणून आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अभ्यासणार आहोत। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहताना त्याचा आराखडा पाहत असतो, परंतु आराखडा आहे, सर्व आहे, परंतु आपल्याकडे जर नियोजन नसेल तर ते यशस्वी होत नाही। इथे बघा, या स्लाइडमध्ये तुम्हाला यशाचा गुरुमंत्र दिसत आहे। यामध्ये वेगवेगळे शब्द जे की आपल्याकडे असणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ प्रयत्न आहे, निश्चय ध्येय आहे, मोठे स्वप्न, एकाग्रता, सातत्य, नकार पचवणे, सकारात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास, ह्या सर्व गोष्टी आहेत। परंतु नियोजन नसेल तर ते आपलं कोणतंही यश वेळेत मिळणार नाही। म्हणून आपल्याला वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे। म्हणूनच आपण प्रश्नपत्रिका सोडवताना सुद्धा वेळेचं नियोजन आपल्याकडे असणं आवश्यक आहे। तर आपला विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 ची प्रश्नपत्रिका जी आहे, ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्ही अगोदर अभ्यासलेलंच आहे। यामध्ये तुम्ही प्रश्न क्रमांक 1 अ अभ्यासलेला आहे। यामध्ये 5 गुणांचे म्हणजे एक एक गुणाचा प्रश्न असतो आणि त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात। यानंतर प्रश्न ब जो आहे तो देखील 5 मार्कांचाच असतो, परंतु इथे रिकाम्या जागा भरा वगळून इतर प्रश्न जसं की सहसंबंध ओळखा किंवा चुकी बरोबर विधान चुकी बरोबर लिहा, या पद्धतीचा प्रश्न तिथे येतो। यानंतर प्रश्न दुसरा अ, यामध्ये 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणे येतात। म्हणजे 2-2 गुणांसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये 2च शास्त्रीय कारणे लिहायची आहेत आणि त्याला तुम्हाला 4 मार्क आहेत। यानंतर प्रश्न दुसरा ब, यामध्ये तुम्हाला 2 गुणांचे 5 प्रश्न येतात, त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे आहेत। प्रश्न तिसरा, त्यामध्ये हा मोठा प्रश्न आहे 15 मार्काचा। इथे 3 गुणांचे 8 प्रश्न विचारले जातात, परंतु त्यातील तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत। म्हणजे इथे हा 15 मार्कांचा हा प्रश्न तिसरा असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न चौथा, तो आहे 5 गुणांचा। यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात आणि त्यामधील कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे। यामध्ये आता आपल्याकडे मी प्रथमच तुम्हाला सांगितलं की वेळेचं नियोजन असणं आवश्यक असतं, कारण बऱ्याचदा काय होतं की हुशार विद्यार्थी पूर्ण पेपर सोडवतात आणि शेवटचा प्रश्न राहिला म्हणून सांगत येतात। मग हे का बरं होतं? त्यांना येत असतं उत्तर, तर त्यांच्याकडे वेळेचं नियोजन नसतं। त्यामुळे आपल्याला वेळेचं नियोजन करणं खूप आवश्यक आहे। आता बघा मुलांनो, हा आपला 40 गुणांचा पेपर आहे। मग 40 गुणांचा आणि त्याला वेळ किती आहे? 2 तास। 2 तास म्हणजेच किती? 120 मिनिटं। म्हणजे एका मार्कासाठी आपल्याला 3 मिनिट देणं आवश्यक आहे। परंतु जो पहिला प्रश्न आहे त्यामध्ये फक्त बहुपर्यायी आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जर त्याचं बरोबर उत्तर, अचूक उत्तर माहीत असेल तर तिथे फक्त तुम्हाला पर्याय लिहायचा आहे मुलांनो। म्हणजे
बी सी असेल किंवा अ ब क असेल वाचू शकता. नंतर प्रश्न तिथे सुद्धा लिखाणाची लागतं, मग तो तुम्ही वाचवलेला वेळ तुम्ही इथे वापरू शकता. म्हणून मग आपला शेवटचा प्रश्न काय होणार नाही, राहणार नाही. मग ह्या शेवटचा प्रश्न, कारण जर आपल्याला पैकीच्या पैकी 40 पैकी 40 गुण मिळवायचे असतील तर आपल्याला पूर्ण प्रश्न पत्रिका सोडवणं आवश्यक आहे. काही जादाचे प्रश्न सुद्धा सोडवणं आवश्यक आहे, कारण काही वेळेस आपला एखादा पॉईंट चुकला तर अर्धा मार्क आपला कमी होऊ शकतो. त्यामुळे एक्स्ट्राचा सुद्धा प्रश्न सोडवणं गरजेचं असतं. तर आज आपण पाहूया प्रश्न चौथा. आता या प्रश्न चौथ्याची तयारी कशी करणार, यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर यामध्ये 5 गुणांचे 2 प्रश्नापैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. आता याच्यामध्ये विज्ञान भाग 2 मध्ये यामध्ये जे 2 प्रश्न विचारले जातात ते म्हणजे एक जीवशास्त्रावरती आधारित असतो आणि एक पर्यावरणशास्त्रावर आधारित प्रश्न विचारला जातो. आता मुलांनो, पर्यावरणशास्त्राचे आपल्याला किती धडे आहेत, या सत्रामध्ये तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये फक्त 4 लेसन आहेत. मग त्याप्रमाणे तुम्ही पर्यावरणशास्त्राचा या संबंधीचा प्रश्नाची तयारी करू शकता. म्हणजे आपल्याला किंवा एखादा जीवशास्त्राचा म्हणजे प्रकरणावाईज तुम्ही जर बघितलं की यामध्ये कसा प्रश्न विचारला जाणार आहे असं माहीत असेल तुम्हाला, तर तुम्ही चांगल्या प्रकारे काय करू शकता, ते सोडवू शकता. आता बघा, यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता प्रश्न असतो प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणताही एक. म्हणजे तुम्हाला तिथे 2 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तुम्हाला फक्त एक सोडवायचा आहे. त्याला गुण किती आहेत, 5. मग आता प्रश्न स्वरूप आहे इथे कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात. आता पहिला प्रश्न आहे, नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण लिहा. नामनिर्देशित म्हणजे तुम्हाला आकृतीला नावं देऊन एकदम रेखीव अशी आकृती काढायची आहे आणि त्या आकृतीवरून तुम्हाला स्पष्टीकरण म्हणजे जसा प्रश्न असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. दुसरा जो प्रश्नाचं स्वरूप आहे ते म्हणजे चुकीची आकृती दुरुस्त करून स्पष्टीकरण लिहा. म्हणजे तुम्हाला या प्रश्नामध्ये काय केलं जाणार आहे, आकृती चुकीची दिली जाणार आहे. म्हणजे एखादी आकृती चूक आहे आणि मग ते तुम्हाला काय करायची, ती आकृती दुरुस्त करून काढायची तुमच्या उत्तरपत्रिकेत आणि मग त्या आकृतीवरून तुम्हाला काय करायचंय, स्पष्टीकरण द्यायचं आहे. यानंतर तिसरा प्रश्नाचं स्वरूप आहे, सविस्तर स्पष्टीकरणासह वर्गीकरण लिहा. आता सविस्तर स्पष्टीकरण म्हणजे तिथे तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण आलं पाहिजे. म्हणजे सविस्तर, उदाहरणार्थ गुणसूत्रांचे रचना स्पष्ट करा व प्रकार लिहा. तर तुम्हाला ते गुणसूत्र, तिथे त्या गुणसूत्राची आकृती काढणं आवश्यक आहे, नंतर त्याचे प्रकार लिहिणं आवश्यक आहे, या पद्धतीने. चौथा स्वरूप आहे, परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे बघा मुलांनो, हा प्रश्न आला तर खूप सोपं, म्हणजे तुम्हाला मार्क मिळवण्याच्या दृष्टीने 5 पैकी 5 गुण सहज मिळून जातात. म्हणजे इथे तुम्हाला जसं मराठीला एखादा परिच्छेद येतो आणि त्याखाली 5 प्रश्न विचारले जातात, तसंच आता आपल्या विज्ञानच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, कारण आपल्या या प्रश्नपत्रिकेला आता प्रश्नपत्रिका न म्हणता कृती आराखडा म्हटलं जातं आणि त्यामुळे हे बरेचसे बदल झालेले आहेत. म्हणजे विज्ञानमध्ये सुद्धा तुम्हाला एखादा परिच्छेद दिला जातो आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे इथे तुम्ही सहजासहजी 5 गुण, 5 प्रश्न एका वाक्यात असतात, 5 गुण तुम्ही सहजासहजी घेऊ शकतात. यानंतर पुढचं स्वरूप आहे, सारणी तक्ता पूर्ण करा व स्पष्टीकरण लिहा.
आता इथे तुम्हाला एखादी सारणी दिली जाणार, म्हणजे जसं की रिकाम्या जागा भरासारखंच असणार, परंतु सारणीचा तुम्हाला तिथे सहसंबंध लावून तो सारणी तक्ता पूर्ण करायचा असतो आणि त्या संबंधीचं स्पष्टीकरण तुम्हाला तिथे लिहायचं आहे. यानंतर विस्तृत उत्तर लिहा. विस्तृत म्हणजे पूर्ण त्याचं पूर्ण स्पष्टीकरण आलं पाहिजे. म्हणजे मानवी मेंदूचं उदाहरणार्थ मानवी मेंदूवरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारला गेला की मानवी मेंदूची रचना स्पष्ट करा, तर त्यावेळेस तुम्हाला मानवी मेंदूची आकृती काढणं आवश्यक आहे, त्याची रचना लिहिणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मानवी मेंदूचे जे भाग आहेत ते भाग लिहून त्याची कार्यसुद्धा लिहिणं आवश्यक आहे. यानंतर पुढचा प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते म्हणजे दिलेल्या घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करा व स्पष्टीकरण लिहा. म्हणजे एखादा तुम्हाला आधार दिला जाणार आहे आणि त्याच्यावरती संकल्पना चित्र म्हणजे ओघ तक्ता जो आहे तो तयार करायचा आहे आणि त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण करायचं आहे. तर मुलांनो, या पद्धतीने 5 गुणांच्या प्रश्नाचं स्वरूप असणार. आता तुम्हाला जर या प्रश्नाचं स्वरूप माहीत असेल तर तुम्ही सहजासहजी या प्रश्नांची तयारी करू शकता. तर आपण बघूया कोणत्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला वार्षिक परीक्षेला विचारले जाऊ शकतात. बघा, इथे प्रश्नाचं स्वरूप आहे नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण लिहा. म्हणजे या अंतर्गत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे मानवी मेंदूची आकृती काढून प्रत्येक भागाचे कार्य स्पष्ट करा. आता इथे मार्क मिळवण्याच्या दृष्टीने तुमच्याकडून काय काय अपेक्षित आहे, तर एक तर मानवी मेंदूची आकृती. इथे नावं नाही आहेत, परंतु तुम्हाला तिथे नावं सुद्धा द्यायची आहेत की प्रमस्तिष्क, अणुमस्तिष्क, मस्तिष्कपुच्छ, जे नावं आहेत ज्या ठिकाणी आहेत तिथे व्यवस्थित नावं द्यायची आहेत. आकृती रेखीव काढायची आहे. म्हणजे कशी तरी आकृती काढली असं मग तिथे तुमचे मार्क कमी होऊ शकतात. आता मानवी मेंदूची रचना म्हणजे मेंदू कसा आहे, त्याचं वजन किती, हे सर्व तिथे लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे मानवी मेंदू हा अत्यंत विकसित आहे. नंतर मेंदू चेतासंस्थेचे काय करतो, नियंत्रण करतो. मग याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्या पॉईंटला तुम्ही अंडरलाईन करणं, रेघ ओढणं आवश्यक आहे. आता बघा, प्रौढ मानवी मेंदूचे सुमारे वजन 1300 ते 1400 ग्रॅम मानवी मेंदू असतो असं लिहिलेलं आहे. तर 1300 ते 1400 ग्रॅम याला तुम्ही रेघ किंवा अंडरलाईन अधोरेखित करणं आवश्यक आहे. म्हणजे तिथे लगेचच पेपर चेक करणाऱ्या शिक्षकांच्या लक्षात येतं आणि तिथे तुम्हाला तो मार्क सहज मिळून जातो. जर तुम्ही एकाच आणि विज्ञानच्या पेपर लिहिताना हा जो 5 मार्काचा तुम्ही प्रश्न सोडवता त्यामध्ये तुम्ही मुद्देसूद 1, 2, 3 असे पॉईंट टाकून जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला तिथे चांगले मार्क मिळू शकतात. आता बघा, इथे मेंदूचे 3 महत्त्वाचे भाग आहेत, त्याची नावं लिहा. तुम्ही एकाखाली एक प्रमस्तिष्क, अणुमस्तिष्क आणि मस्तिष्कपुच्छ असं लिहा आणि मग त्या भागांची कार्य. मग प्रमस्तिष्काचं कार्य काय आहे ते तुम्ही लिहायचे, म्हणजे डॅश करून पुढे लिहा. मग त्यामध्ये तिथे चेक करताना, तपासताना ते बरोबर लक्षात येईल. तर या पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न सोडवला तर इथे 5 पैकी 5 इथे तुमचे मार्क कमी होत नाहीत. जर मुद्देसूद लिहिलं तर 5, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की 5 गुणाचा प्रश्न आहे म्हणजे 3-4 पेजेस उत्तर लिहिलं की मार्क मिळतात, परंतु तसं होत नाही. विज्ञानमध्ये तुम्हाला मुद्देसूद लिहिणं आवश्यक असतं. पुढचा प्रकार आहे बघा, चुकीची आकृती दुरुस्त करून स्पष्टीकरण लिहा. आता इथे एक तुम्हाला आकृती दिसतेय, तर हे बघता क्षणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही आकृती नेमकी कशाची आहे आणि याच्यामध्ये चुकीची आकृती. मग इथे चूक आहे काहीतरी हे तुम्हाला शोधायचंय पहिलं. मग शोधल्यानंतर तुम्ही काय करायचंय, ती आकृती
दुरुस्त करायची आणि दुरुस्त करून तुम्हाला ती आकृती काय करायची आहे, काढायची. मग ही आकृती कशाची आहे बरं, तर अन्न साखळी. मग अन्न साखळीमध्ये काय काय येतं आणि कसं येतं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे पहिल्यांदा जो सूर्य आहे तो तर पहिल्यांदा येणार आहे, नंतर प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि सर्वोच्च भक्षक. या पद्धतीने तुमचं तिथे लगेचच तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. मग हे करत असताना तुम्ही ही आकृती काय करायची आहे, दुरुस्त करून काढायची आहे आणि मग तुम्हाला तिथे अन्न साखळीची ती काय करावं लागेल, स्पष्टीकरण. बघा प्रश्नच काय आहे आपला, चुकीची आकृती दुरुस्त करून स्पष्टीकरण लिहा. मग तुम्हाला तिथे त्या अन्न साखळीबद्दल, म्हणजे जी अन्न साखळी दिलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्राथमिक भक्षक कोण आहे, द्वितीयक भक्षक कोण आहे, हे तिथे तुम्हाला लिहावं लागेल. मग प्राथमिक भक्षक कोण आहे तर त्याला तुम्ही अंडरलाईन, उत्पादक कोण आहे, समजा गवत आहे उत्पादक, तर त्याला तुम्ही उत्पादक आणि गवत त्याला अंडरलाईन करा, अधोरेखित करा, म्हणजे ते पॉइंट लगेचच काय होतात, लक्षात येतात. यानंतर पुढच्या प्रश्नाचं स्वरूप आहे, बघा इथे तुम्हाला आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे आकृतीचं निरीक्षण तुम्हाला करायचे आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता इथे प्रश्न काय दिलेला आहे बघा, चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे. आता इथे तुम्हाला प्रथम त्या आकृतीचं निरीक्षण करायचे आणि मग त्याच्यावरती आधारित या प्रश्नाचं उत्तर लिहायचे. आता हा द्वितीय सत्रातला प्रश्न आहे, म्हणजे हा परीक्षेला तुम्हाला द्वितीय सत्र परीक्षेसाठी येऊ शकतो. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय बरं असेल, चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे. तर ही जी दुर्बीण आहे ती न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आहे. मग उत्तर लिहिताना तुम्ही काय करणार, पुन्हा प्रश्न लिहायचा का, तर नाही, फक्त एक आकडा टाकायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं, परंतु क्रमांक चुकू द्यायचे नाही. तुम्ही एक लिहिताय तर एकच तिथे उत्तर लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे एक क्रमांक टाकून त्याचं उत्तर तुमचं काय येणार, चित्रात दाखवलेली दुर्बीण ही न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आहे असं लिहायचं. यानंतर दुसरा प्रश्न आहे, दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे द्या. आता इथे दुर्बीण जी आहे त्या दुर्बिणीच्या मुख्य भागांना तुम्हाला काय करायचे, नावं द्यायची. मग ही मुलांना बऱ्याचदा प्रश्न पडतो, मग कुठे आकृती तर दिली आहे त्यांनी, तर तुम्हाला पुन्हा आकृती तुमच्या उत्तरपत्रिकेत काढावी लागेल आणि तिथे तुम्हाला त्या आकृतीमध्ये नावं द्यावी लागतील. म्हणजे तिथे 2 क्रमांकाला तुमची आकृती येणार आहे. यानंतर तिसरं, दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे. आता इथे आकृतीमध्ये तुमच्या लगेचच लक्षात आलं पाहिजे की तिथे कोणता आरसा आहे, कोणता आहे, अंतर्वक्र आरसा आहे. तर ह्या अंतर्वक्र म्हणजे तुम्हाला 3 क्रमांक टाकायचा आहे आणि तिथे लिहायचे ही दुर्बीण अंतर्वक्र आरशावर आधारित आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे, या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय. आता इथे तुम्ही म्हणाल आकृतीवरून प्रश्न विचारलेत, परंतु तुम्हाला त्याचा अभ्यास सुद्धा असणं आवश्यक आहे. म्हणजे त्या प्रकरणामधला तो प्रश्न आहे, तर बाकी सुद्धा गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर दुसरी दुर्बीण म्हणजे कोणती आहे, तर कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण. तर तिथे सुद्धा उत्तर लिहिताना तुम्ही फक्त 4 टाकायचं आहे आणि लिहायचं आहे अंतर्वक्र आरशावर आधारित दुसरी दुर्बीण म्हणजे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण होय. आणि 5वा प्रश्न आहे, वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ही दुर्बीण कोणत्या प्रकारची आहे आणि त्याचं कार्य कसं चालतं हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. मग असा जर प्रश्न आला तर तुम्हाला सहजासहजी 5 मार्क मिळू शकतात. म्हणजे इथे आकृती दिली आहे आणि आकृतीवरून प्रश्न विचारले आहेत. पुढचा प्रश्नाचं स्वरूप बघा, दिलेल्या घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करा व स्पष्टीकरण लिहा. बघा इथे प्रश्न आहे, अनुवांशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघ तक्ता तयार करा.
आता इथे फक्त तुम्हाला दिले अनुवंशिक विकृती, म्हणजे ते एक संकल्पना चित्र आहे आणि ते तुम्हाला काय करायचे, पूर्ण करायचं आहे, ते काढायचं आहे तुमच्या उत्तरपत्रिकेत. तर ते कशा पद्धतीने असू शकतं, त्याचं उत्तर बघा या पद्धतीने. अनुवंशिक विकृती. आता अनुवंशिक विकृती तिथे तुम्हाला 4 बॉक्स दिलेले आहेत. तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला फक्त काही विद्यार्थी काय करतात, तर त्यांना उत्तर माहीत असतं, परंतु फक्त काय लिहितात मग गुणसूत्र विकृती, एकजनुकीय विकृती हे एकाखाली एक लिहितात. परंतु तसं नाही करायचं. संकल्पना चित्र आहे तर त्याच पद्धतीने ओघ तक्ता काढायला सांगितलाय, तर तुम्हाला त्याच पद्धतीने तुमचा तक्ता असणं आवश्यक आहे. म्हणजे या पद्धतीने बघा, इथे तुम्हाला या तक्त्यामध्ये दिसते की अनुवंशिक विकृती तर 4 गुणसूत्र विकृती, एकजनुकीय, तंतुकणिकीय आणि बहुघटकीय. मग पुन्हा मग 4 दिलेत तर 4च लिहायचे का? मग तिथे तुम्हाला 5 मार्क मिळतील का? तर नाही. पूर्ण तुम्हाला तो ओघ तक्ता म्हणजे गुणसूत्र विकृतीचे पुन्हा किती प्रकार पडतात, म्हणजे रचनेत विकृती आणि संख्येत विकृती, म्हणजे रचनामध्ये काही बदल असेल किंवा संख्या कमी जास्त असेल तरी सुद्धा काय होते, विकृती निर्माण होते. म्हणजे मग पुन्हा बघा, संख्येत विकृती तर अधिक्य म्हणजे जास्त आणि कमतरता म्हणजे कमी असणं, मग त्यामुळे कोणत्या विकृती निर्माण होतात ते सुद्धा. मग कमतरताला पुढे नाहीये तर तिथे फक्त कोणती, मग तिथे उदाहरण दिलेले टर्नर सिंड्रोम. आणि मग अधिक्य म्हणजे गुणसूत्रामध्ये अधिक काय असू शकतं बघा, अलिंगी गुणसूत्रात अधिक्य म्हणजे अलिंगी गुणसूत्र जे आहे त्याच्यामध्ये जास्त असेल तर त्याच्यामुळे कोणता विकृती निर्माण होते, डाऊन सिंड्रोम. आणि यानंतर पुढे लिंग गुणसूत्रामध्ये अधिक्य असेल, एखादं गुणसूत्र जास्त असेल तर तिथे क्लाइनफिल्टर्स सिंड्रोम ही विकृती निर्माण होते. म्हणजे बऱ्याचदा मुलं काय करतात की मी तर पूर्ण पेपर सोडवला होता, मग मला मार्क का कमी मिळाले? तर तुम्ही जर इथे 4 बॉक्समध्ये 4 शब्द लिहिले तर त्याला 5 गुण मिळतील का? तर नाही. तर हा पूर्ण ओघ तक्ता तुम्हाला तिथे काढायचा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा करायचंय, तरच तुम्हाला तिथे 5 पैकी 5 गुण दिले जातात. समजलं? तर या पद्धतीने तुमचा ओघ तक्ता असणं आवश्यक आहे. आता बघा, इथे प्रश्न आहे सारणी तक्ता पूर्ण करा. आता इथे सारणी तक्ता पूर्ण करताना इथे तुम्हाला एक सारणी दिलेली आहे आणि मग त्या सारणीमध्ये बघा, इथे सारणीमध्ये पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये क्रमांक आहे आणि दुसरा आहे तो आहे विकृती आणि दुसरा प्रकार आणि तिसरा आहे कारण. म्हणजे तुम्हाला ती आता विकृती पहिली वर्णकहीनता, मग त्या वर्णकहीनताचा प्रकार कोणता आहे तो तिथे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे इथे तेच शब्द येणं आवश्यक असतं. मग वर्णकहीनता कोणती विकृती आहे, एकजनुकीय विकृती. मग त्याचं कारण काय आहे, मेलॅनिन तयार न होणे, म्हणजे हे तिथे शब्द येणं आवश्यक आहे. आता दुसरी तिथे तुम्हाला जागा दिलेली आहे, म्हणजे तिथे तुम्हाला ते भरायचे. मग हा सारणी पूर्ण करताना तुम्हाला तो पूर्ण तक्ता काढायचा आहे. आता दुसरा जो क्रमांक आहे तिथे बघा, शेवटचं जे आहे कारण आहे की ग्लुटामिक आम्लाच्या जागी व्हॅलिन आम्ल तयार होणे. मग इथे तुम्हाला याचा आधार घेऊन ती विकृती कोणती, तर ती विकृती कोणती, दात्रपेशी पांडुरोग. आणि मग ती सुद्धा कोणती विकृती आहे, एकजनुकीय विकृती. म्हणजे हे तिथे येणं आवश्यक आहे. म्हणजे याचा आधार म्हणजे त्या विकृतीचं कारण लक्षात घेऊन आपण त्या विकृतीचं नाव आणि त्याचा प्रकार लिहायचा आहे. यानंतर तिसरा बघा, इथे प्रकार दिलाय, फक्त प्रकार दिलाय की तंतुकणिकीय विकृती. आता मग त्याच्यावरून तुम्हाला ती तंतुकणिकीय विकृती कोणती आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. तर तिथे ती विकृती कोणती आहे, लेबरची अनुवंशिक चेता विकृती. आणि मग त्याचं कारण काय आहे की तंतुकणिकेतील DNA रेणूतील जनुकाचे उत्परिवर्तन हे तिथे लिहिणं आवश्यक आहे.
यानंतर चौथा बघा, इथे तुम्हाला दुभंगलेली टाळू ओ ओठ असं दिलेलं आहे. मग ती विकृतीचा प्रकार कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे की बहुघटकीय विकृती, आणि त्याचं कारण काय आहे, अनेक जनुकात बदल. मग हा सुद्धा सारणी तक्ता पूर्ण करताना बऱ्याचदा मुलं काय करतात, फक्त उत्तर लिहितात. तर तसं न लिहिता हा सारणी तक्ता पूर्ण काढायचा आहे, याच पद्धतीने आखायचा आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये उत्तरं लिहायची आहेत. आणि मग तुम्हाला जर आता पहिला जो आहे प्रकार, तर तो तुम्हाला लिहायचा होता, तर तुम्ही तिथे काय करा, पेन्सिलने तिथे अंडरलाईन करा, म्हणजे ते लक्षात येईल आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला करायचं आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला सारणी तक्त्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर पुढचा प्रश्नाचं स्वरूप बघा, परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा परिच्छेद बघा, वनस्पतीचे वर्गीकरण या धड्यावर आधारित तुम्हाला इथे मी परिच्छेद तुम्हाला उदाहरणादाखल दाखवलेला आहे की इथे एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न. बघा, 5 प्रश्न अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्हाला 5 पैकी 5 गुण सहज मिळतात. परंतु बरेच विद्यार्थी काय करतात, परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायचं म्हटलं की तो पूर्ण परिच्छेद लिहून काढतात. तर असं नाही. म्हणजे वनस्पती वर्गीकरणाच्या खालच्या स्तरात कोणते गुणधर्म वर्गीकरणासाठी विचारात घेतले जातात, हा असा प्रश्न आहे. तर त्यावेळेस मुलं काय करतात की पूर्ण ते 2-4 वाक्य तिथे लिहून ठेवतात. तर तसा करू नका. तर पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर जे आहे की वनस्पती आहेत की नाही, म्हणजे अवयव, वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत यावर आधारित काय केलं जातं, वर्गीकरणाचा विचार केला जातो. तर तेवढंच तुम्हाला तिथे एका वाक्यामध्येच उत्तर लिहायचं आहे. नंतर दुसरा जो प्रश्न आहे की बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतीचे कोणते गट केले जातात, असा प्रश्न आहे. मग बीजपत्र, मग तिथे तुम्ही काय करता, बीजपत्र हा शब्द शोधता आणि मग तिथे सगळं ते 2-4 वाक्य लिहून काढतात. तर अशा वेळेस तुमचा तिथे मार्क कमी होतो. तर तिथे फक्त एकच वाक्यात उत्तर आलं पाहिजे की बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतीचे एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री असे 2 गट होतात. आता तिसरा प्रश्न आहे, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून कोणकोणत्या वनस्पती ओळखता येतात. मग इथे सुद्धा म्हणजे तेवढंच एका वाक्यातच उत्तर अपेक्षित आहे. तिथे तुमचं उत्तर काय असणार, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवर्तबीजी आणि अनावर्तबीजी वनस्पती ओळखता येतात. 4. वनस्पतीचे वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ कोणते, तर फक्त त्या वनस्पती शास्त्रज्ञाचं तुम्हाला तिथे नाव लिहायचं आहे, पूर्ण त्यांची माहिती तिथे लिहायची नाही. वनस्पती शास्त्रज्ञ कोणते, एचर. मग त्यांनी शोध कधी लावला वगैरे हे लिहिणं आवश्यक नाही आहे तुम्हाला तिथे, फक्त शास्त्रज्ञांचं नावच लिहायचं आहे, परंतु ते पूर्ण वाक्यात लिहा. वनस्पतीचे वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ एचर हे होय, असं लिहा. आणि 5वा प्रश्न आहे, वनस्पती सृष्टीमध्ये खालचा अविकसित स्तरातील वनस्पती कशा असतात, तर तिथे सुद्धा तुमचा उत्तर काय आलं आहे, खालच्या अविकसित स्तरातील वनस्पती अवयव नसलेल्या आणि संवहनी संस्था नसलेल्या अशा असतात, हे तिथे तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजे परिच्छेद दिल्यानंतर त्याच्यावर जे 5 प्रश्न येतात त्याच्यामध्ये फक्त एका वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पूर्ण पॅरेग्राफ तिथे जसाचा तसा लिहिल्यानंतर तुम्हाला एकही मार्क, म्हणजे त्या तुम्ही लिहिलेल्या उत्तरामध्ये 4 ओळी ज्या लिहिताय तुम्ही त्याच्यामध्ये उत्तर असेल तरी सुद्धा तुम्हाला तिथे गुण दिला जात नाही. यानंतर पुढचा भाग आहे बघा, विस्तृत उत्तर लिहा. आता विस्तृत उत्तर म्हणजे इथे काय होणार की तुम्हाला पूर्ण त्याच्यावर त्याची माहिती द्यायची. बघा, इथे प्रश्न प्रकार दिलेले आहेत मी. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरक
प्रेरकाची नावे व त्यांचे कार्य विशद करा. म्हणजे इथे रासायनिक नियंत्रण कसं होतं हेही सांगायचंय आणि त्या प्रत्येक संप्रेरकाचं नाव लिहून त्या प्रत्येक संप्रेरकाचं कार्य तुम्हाला तिथे लिहायचं आहे. म्हणजे हा सुद्धा मुद्देसूद असा तुमचा प्रश्न आवश्यक आहे, लिहिणं आवश्यक आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. आता इथे सुद्धा तुम्हाला गुणसूत्र म्हणजे काय ते सांगायचे आणि त्याचे प्रकार. मग आता इथे तुम्हाला आकृती काढणं. बघा काही ठिकाणी जर तुम्हाला उत्तरामध्ये आकृती, आता तिथे सांगितलं नाही की आकृती काढा म्हणून, तर तुम्ही काढायची नाही असं नाही. आता गुणसूत्रे म्हणजे काय याच्यामध्ये तुम्ही गुणसूत्राची आकृती काढू शकता. तिथे गुणसूत्रांचे काय करू शकता, प्रकार जे आहेत ते प्रकाराच्या सुद्धा तुम्ही काय करू शकता, आकृत्या काढू शकता. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते काय होईल, परिणामकारक होईल. म्हणजे पहिला ह्याच्यामध्ये काय करायचे तुम्ही, गुणसूत्र. आता गुणसूत्र म्हणजे काय, तर पहिलं वाक्य तुमचं उत्तर लिहिताना गुणसूत्र हे पेशीच्या केंद्रकात विशिष्ट व ठराविक संख्येने आढळणारे घटक आहेत. मग ही माहिती तिथे लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे. मग गुणसूत्र DNA व RNA अशा केंद्रक अम्लापासून आणि प्रथिने यापासून बनलेले आहे. मग हे लिहायचं आहे आणि त्या गुणसूत्राची आकृती काढायची आहे आणि त्या प्रकार जे आहेत, म्हणजे जे प्रकार आहेत, कोणते कोणते प्रकार आहेत, मध्यकेंद्री, उपकेंद्री, नंतर अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री, हे काय आहेत, गुणसूत्राचे प्रकार आहेत. तर तिथे त्या प्रकाराची सुद्धा आकृती तुम्ही काढायची आहे. म्हणजे इथे जरी सुद्धा तुम्हाला असा प्रश्न नसेल की आकृती काढा, तरी सुद्धा तुम्ही जिथे आवश्यक असेल तिथे तुम्ही आकृती काढणं आवश्यक आहे. आता तिसरा प्रश्न आहे बघा, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय हे ते स्पष्ट करून तंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा. आता इथे तुम्हाला आकृती काढण्याची आवश्यकता आहे का, तर नाही. इथे तुम्ही काय करायचे, फक्त मुद्देसूद पहिल्या 2 ओळीमध्ये जैवतंत्रज्ञान म्हणजे काय हे लिहायचं आहे, त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि मग त्याचा शेती मग तिथे खाली लिहिताना सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम आणि मग खाली तुमचं उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यामुळे ते मुद्देसूद उत्तर, निबंधासारखं उत्तर लिहायचं नाही. तर या पद्धतीने विस्तृत उत्तर लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की महत्त्वाचे जे शब्द आहेत त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही. म्हणजे तेच मुद्दे बघून तुम्हाला मार्क मिळतात, म्हणजे तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि पॉईंट पण करायचे आहेत, म्हणजे 1, 2, 3 असे पॉईंटसुद्धा करा तिथे लिहिताना. तर बघा या पद्धतीने आपला प्रश्न चौथा विचारला जाऊ शकतो. आता तुम्हाला इथे प्रश्न चौथ्यामध्ये 5 गुण तुम्हाला पूर्ण घ्यायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक, आता विज्ञान भाग 2 साठी एक जीवशास्त्रावर आधारित आणि एक पर्यावरणशास्त्रावर आधारित, तर त्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नांची तयारी करू शकता. आता सर्रास 4 जे धडे आहेत त्या 4 धड्यातले मी प्रश्न त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दाखवलेले आहेत, कसे लिहायचे ते सांगितले आहे. आता बघा इथे तुम्हाला द्वितीय सत्र परीक्षा 2020ची ही प्रश्नपत्रिका आहे. तर ही प्रश्नपत्रिका कशी असते, म्हणजे प्रश्नपत्रिका पूर्ण तुम्हाला इथे दिसते की प्रश्न पहिला अ जो आहे, तर पुढील पर्यायापैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा. आता फक्त क्रमांक, अजून सुद्धा बरेचसे विद्यार्थी काय करतात, तिथे उत्तर लिहिताना पूर्ण गायली, म्हणजे पहिली जी पद्धत आहे की रिकाम्या जागा भरा की मग वनस्पतीचे कार्य असं पूर्ण लिहायचं, आणि तसं लिहू नका. तुम्हाला ते जे योग्य पर्याय आहे तो फक्त योग्य पर्याय तिथे लिहायचा आहे. यानंतर ब प्रश्न आहे, म्हणजे इथे लक्षात घ्या की प्रश्न पहिला अ लिहिताना फक्त पर्याय लिहायचा आहे. ब, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे लिहिताना सुद्धा आता मग फक्त उत्तर लिहायला सांगितले पहिल्या प्रश्नासाठी आहे, तर इथे दुसऱ्या प्रश्नासाठी सुद्धा मी तसंच करेन असं नाही. तर तुम्हाला आता सहसंबंध ओळखून रिक्त शब्द भरा. तर काही मुलं काय करतात, फक्त तेवढं. आता बघा इथे सहसंबंधाचा एक प्रश्न आहे की पुरुष 44 + XY आणि स्त्री
मग तिथे काय येणार 44 प्लस एक्स एक्स येईल. तर मग तिथे मुलं काय करतात फक्त 44 प्लस एक्स एक्स लिहितात. तर तसं न करता तुम्ही काय करा ते पूर्ण लिहा. म्हणजे सहसंबंध तो पूर्ण म्हणजे पुरुष 44 प्लस प्लस एक्स वाय, स्त्री 44 प्लस एक्स एक्स असं तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. आता प्रश्न दुसरा जो आहे तो शास्त्रीय कारण लिहा. आता इथे सुद्धा तुम्हाला मुद्देसूद लिहिणं म्हणजे इथे बघा कोणतेही 2 लिहायचे, तुम्हाला 3 विचारले जातात आणि 2च लिहायचे. म्हणजे 2 मार्कासाठी एक शास्त्रीय कारण आहे. तर इथे प्रश्न आहे पर्णरंध्राभोवती असणाऱ्या पेशींना रक्षक पेशी म्हटले जाते. मग तिथे तुमचं पहिलं वाक्य की वनस्पतीच्या पानावरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्प योग्य प्रमाणात बाष्पोत्सर्जन करते. मग ते उघडझाप करण्यावरती नियंत्रण ठेवते. म्हणजे हे जे आहे ते तिथे येणं अपेक्षित आहे. यानंतर पुढचा बघा दुसरा प्रश्न आहे धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो. मग धूम्रपान म्हणजे तंबाखू. आता तंबाखूमध्ये काय आहे निकोटीन हा पदार्थ असतो. मग तुम्हाला तिथे पहिला पॉईंट तुमचा तंबाखूमध्ये निकोटीन पदार्थ असतो. मग निकोटीनला तुम्ही काय करा अंडरलाईन करा. नंतर या निकोटीनमुळे काय होतं तर परिघीय व मध्यवर्ती चेतासंस्थेवर काय होतो परिणाम होतो. मग परिघीय व मध्यवर्ती याला काय करा तुम्ही अधोरेखित करा. आणि मग यामुळे मग परिणाम झाल्यानंतर यामध्ये धमन्या काय होतात कठीण होतात म्हणजे काठिन्यता येते आणि त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण झाला की रक्तदाब वाढतो. म्हणजे या पद्धतीने तुमचं तिथे उत्तर 2 मार्कासाठी लिहिणं अपेक्षित आहे. बघा प्रश्न दुसरा ब यामध्ये काय केलं जातं की पुढीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. तर इथे तुम्हाला फरक स्पष्ट करा, सुबक व नामनिर्देशित आकृती काढा, या पद्धतीचे प्रश्न तिथे तुम्हाला विचारले गेलेले आहेत. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला किती मार्काचा 6 गुणांसाठी 3 प्रश्न आहेत म्हणजे 2-2 मार्कासाठी 1 प्रश्न आहे. आता फरक स्पष्ट करा. वनस्पतीमधील सरल ऊती व जटिल ऊती. मग इथेच तुम्हाला तिथे 2-2 फरक स्पष्ट कराचे 2-2 मुद्दे तिथे येणं आवश्यक आहे. म्हणजे किंवा तुम्ही काय करता बऱ्याचदा की फक्त वनस्पतीमधील सरल ऊती हाच भाग लिहायचा आणि मग जटिल ऊतीचं काहीच लिहायचं नाही. तर फरक लिहायला सांगितल्यावर तुमचे फरकाचे मुद्दे बरोबर वनस्पतीमधील सरल ऊतीचं लिहिलं की जटिल ऊतीचा त्याच्या विरोधातला तिथे येणं अपेक्षित आहे. म्हणजे 2च तुम्हाला 2-2 मुद्दे लिहायचे परंतु ते व्यवस्थित लिहायचे आहेत. म्हणजे तरच तुम्हाला तिथे 2 मार्क मिळतात. आता हा प्रश्न तिसरा जो आहे या प्रश्न तिसरामध्ये तुम्हाला बघा 15 गुणांसाठी यासाठी तुम्हाला जास्त सर्रास प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथामध्ये प्रश्न जे आहेत ते सर्रास सारखे असू शकतात. म्हणजे सारखे म्हणजे की तक्ता पूर्ण करा वगैरे या पद्धतीचे असू शकतात. परंतु प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण वगैरे करायची गरज नसते. परंतु प्रश्न चौथ्यामध्ये मात्र तुम्हाला काय करायचं स्पष्टीकरण करायचं आहे. आता या प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला 8 विचारले जाणार आणि त्याच्यातले फक्त 5 लिहायचे. 3 मार्कासाठी 1 प्रश्न असणार आहे. तर 3 मार्काच्या दृष्टीने तुम्हाला त्या पद्धतीने त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि प्रश्न चौथा जो की आज आपण अभ्यासलेला आहे. बघा इथे प्रश्न चौथा तुम्हाला दिसतोय की खालील उपप्रश्न सोडवा. फक्त एक कोणताही एक सोडवा. आता इथे प्रश्न बघा पहिला प्रश्न काय विचारलाय मानवी मेंदू संबंधी पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला एक त्याच्यामध्ये एक आकडा आहे मानवी मेंदूची रचना सांगा. म्हणजे रचना सांगा म्हटल्यानंतर तुम्हाला तिथे आकृतीही काढायची आणि त्याचं रचनाही सांगायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मेंदूचे भाग कोणते ते तिथे लिहायचं आहे. नंतर त्यापैकी सर्वात मोठ्या भागाची कोणतीही 2 कार्य सांगा. म्हणजे मेंदूमधला सर्वात मोठा भाग कोणता आहे तो लिहायचा आहे आणि त्याची कार्य लिहायची आहेत.
म्हणजे या पद्धतीने तुम्हाला बघा, अगोदर तुम्हाला मी सांगितला होता तो प्रश्न काय होता, मानवी मेंदूची रचना आणि त्यातील सर्व भागांची कार्य स्पष्ट करा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आता दिलेला या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. आता दुसरा प्रश्न काय विचारलाय बघूया आपण. याच्यामध्ये दुसरा प्रश्न बघा, अनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघ तक्ता तयार करा. आता हा ओघ तक्ता तयार करायचा आहे आणि पुन्हा खाली दिलेल्या प्रश्नांची काय करायची आहे, तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. इथे प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे ओघ तक्ता पूर्ण करून तुम्हाला प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. काही वेळेस तुम्हाला काय होतं, की ओघ तक्ता पूर्ण करा आणि स्पष्टीकरण लिहा असा प्रश्न असतो. मग त्यावेळेस सुद्धा तुम्हाला तिथे स्पष्टीकरण लिहिणं, म्हणजे फक्त एवढंच लिहिलं की मार्क मिळतील असं नाही, तर हे स्पष्टीकरण सुद्धा तिथे लिहिणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने आपला हा प्रश्न चौथा पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला इथे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजे प्रश्नपत्रिका ही कशी असू शकते हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. मुलांनो, बघा, कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग, नियोजन आता तुमच्याकडे खूप आहे, अभ्यासासाठी भरपूर आहे. तुम्हाला जर एखादा तुमचा व्हिडिओ मिस झाला असेल किंवा तुम्ही त्या लेसनला अब्सेंट असाल, तर तुम्ही काय करू शकता, BMC EDU 9th या यूट्यूब चॅनलवरती हे सर्व व्हिडिओ पाहू शकता. तुमच्याकडे मटेरियल आहे, परंतु जर तुम्ही परीक्षेच्या सामोरं जाण्यासाठी जर तुम्ही फक्त माझ्याकडे सर्व आहे असं म्हणून बसलात, तर होणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना, मेहनती मुंग्या आणि नाकतोड्याची गोष्ट. तर मेहनती मुंग्या काय करत असतात, जरी हिवाळ्यामध्ये त्यांना माहीत असतं की हिवाळ्यामध्ये काय होणार आहे, पूर्ण बर्फ पडणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला अन्न मिळणार नाही आणि मग त्या उन्हाळ्यापासून आपलं अन्न काय करत असतात, साठवत असतात. आणि नाकतोडा मात्र काय करत असतो, मजा करत असतो. आणखीन आपल्याकडे खूप वेळ आहे, अजून हिवाळा यायला खूप वेळ आहे असं म्हणत असतो. आणि शेवटी त्याचं काय होतं, तर नाकतोड्याला हिवाळ्यात त्याला काय होत नाही, अन्न मिळत नाही. म्हणून आपल्याला नियोजन म्हणजे परीक्षा आपली आहे, तर मग आत्तापासूनच आपल्याला त्या परीक्षेच्या दृष्टीने नियोजन करणं आवश्यक आहे. तरच तुमचा म्हणजे जर प्लॅनिंग असेल तुमच्याकडे, आता तुमच्याकडे प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे, तर तुम्ही प्रश्नपत्रिका वेळेत कसं सोडवायची हे तुम्ही काय करू शकता, त्याची तयारी करू शकता. धन्यवाद.